ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. काल आपण 7 दिवसांचा वेगळा अर्थ विद्वानाने कसा लावलाय हे ऐकलं. व्यासाने भागवतात ज्या व्यक्ती दाखवलेल्या आहेत त्या व्यक्तींचे दोष प्रथम दाखवलेले आहेत. हे दोष सांगितल्यानंतर व्यास महाराजांनी त्या व्यक्ती कशा महान झाल्या हेही दाखवलेलं आहे. दोषयुक्त व्यक्ती सत्संगानं भक्तिमार्गानं चांगली बनते, महान बनते, यावर आपला विश्वास बसावा म्हणून वेदव्यासाने व्यक्तींचे प्रथम दोष सांगितले आणि नंतर भक्तीमुळं त्यांच्यात कसा फरक पडला हे दाखवलेलं आहे. कारण वेदव्यासांना भक्तीचं महात्म्य वाढवायचंच आहे. आपल्यात सुद्धा अनेक दोष आहेत म्हणून आपण भगवंतांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही असं नाही आहे. आपण प्रयत्नपूर्वक हे दोष घालवू शकतो. त्यासाठी चांगले विचार, चांगल्या कथा, चांगली चरित्र, चांगली लीला वर्णनं आपण ऐकली पाहिजेत, वाचली पाहिजेत. तरच आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये बदल घडू शकतो. आपला प्रवास योग्य दिशेला सुरू होतो. यासाठीच भागवत कथा ऐकायची आहे. कथा चांगली आहे का वाईट आहे हे नंतर समजेल आणि ते समजण्याकरता तरी कथा अगोदर ऐकायलाच लागेल ना. मग त्यातील गोडी हळूहळू जाणवू लागेल, हळूहळू त्याची चटकच लागेल आणि मग आपलं जीवन कसं बदलतंय हे हळूहळू आपल्या लक्षात येईल. आपण आपले जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील होतो, आपला उद्धार होतो, भगवंतांची प्राप्ती होते हे केवळ आणि केवळ भागवत श्रवणामुळंच. भागवत श्रवण करायचं जेव्हा आपण ठरवतो त्या क्षणी भगवंत आपल्या हृदयात अवरुद्ध होतात. अवरुद्ध होतात म्हणजे बंदी होतात का? नाही. बंदी आणि अवरुद्धमध्ये फरक आहे. अवरुद्ध म्हणजे भगवंतांना हृदयातून बाहेर पडायची इच्छा असली तरी ते बाहेर पडू शकत नाहीत. भक्तीच्या दोरीने बांधले गेलेले भगवंत हृदयात अवरुद्ध होतात. जोपर्यंत हृदयातून भक्ती जात नाही तोपर्यंत प्रभूंना हृदयात थांबावेच लागते. जसं प्रत्येकाला आपली कीर्ती, आपलं कौतुक करून घ्यायला आवडतं, दुसऱ्यांच्याकडून ऐकायला आवडतं, तसंच भगवंतांचं पण आहे बरं का. भगवंतांना आपलं कौतुक ऐकायला आवडतं, आपलं कौतुक करून घ्यायलाही आवडतं. तुम्ही कितीही ठरवलं की अगदी साधेपणानं भागवत सप्ताह आपण करूया. केवळ चटई हांतरून एक फोटो ठेवला भगवंताचा आणि भागवत करायला बसला तर भागवत ऐकताना आपल्या बसलेल्या चटईचा काश्मीरी गालीच्या कधी होऊन जातो हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण सकल ऐश्वर्याचा धनी तोच आहे आणि त्याला असंच वाटतं की आपलं सगळं कसं छान छान झालं पाहिजे, आपलं कौतुक व्हावं असंच त्याला वाटतं. भागवताच्या श्रवणानं मृत्यूचं भय नाहीसं होतं. मनुष्याला भागवत निर्भय बनवतं. भागवतात लिहिलंय की ध्रुव मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन विमानात चढला. 7व्या दिवशी परीक्षित राजा सांगतो की मला आता काळाचं भय राहिलेलं नाही. मृत्यू अटळ आहे हे लक्षात ठेवलं तर आपल्याकडून पापच घडणार नाही. भागवत कथेचा जो आश्रय घेतो तो अमर बनतो. भागवत कथा श्रवण कराल तर विनाप्रयास डोळे उघडे ठेवून समाधी लागेल. योग आणि तपाशिवाय भगवंतांची प्राप्ती करून घेण्याचं साधन म्हणजे केवळ आणि केवळ भागवत शास्त्र आहे. शुकदेवांना सुद्धा भागवत कथेचा मोह सोडता आलेला नाही. भागवत शास्त्र असं आहे की जे जाणलं असता जाणायाचे काहीही शिल्लक राहत नाही. कारण सर्व वेद पुराण उपनिषदांचं सार म्हणजेच भागवत आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या उद्धारासाठी वेदव्यासाने वृद्धावस्थेमध्ये भागवत महापुराणाची रचना केली आहे. नंतर त्यांना काळजी वाटायला लागली
की हा ग्रंथ कोण वाचणार, त्याचा प्रसार कोण करणार, हे शास्त्र मी कुणाला देऊ. खूप विचार केला. व्यासाने जाणलं की अत्यंत ज्ञानी विरक्त जो असेल तोच भागवत शास्त्राचा प्रसार करू शकेल. अत्यंत ज्ञानी आणि विरक्त कोण असेल याचा शोध घेताना त्यांच्या डोळ्यांच्या पुढं महादेवांचंच नाव आलं. म्हणून त्यांनी महादेवांना वंदन करून प्रार्थना केली की हे महादेवा, आपण माझ्या पोटी पुत्ररूपाने आलात तर भागवताचा उत्तम प्रसार होईल, प्रचार होईल. त्यामुळं समस्त मानवजातीचं कल्याण होईल. कृपा करा महादेवा. महादेवाने वेदव्यासांची प्रार्थना ऐकली आणि त्यांनी विचार केला, व्यासांच्या पोटी कशा करता पुत्ररूपाने जन्म घ्यायचा, यामुळं व्यासांचा काय फायदा होईल, भागवताचा प्रसार कशासाठी करायचा. तेव्हा महादेवांच्या लक्षात आलं की व्यासांना पुत्रलालसा मुळीच नाही. भागवत प्रसार करायचा आहे तो अनंत जीवांचं कल्याण करण्यासाठी. व्यास तर स्वतःकरता काहीही मागत नाही आहेत, केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या उद्धारासाठी झटणाऱ्यांना मदत केली पाहिजे म्हणून ते आपल्याकडे याचना करतायत. आणि हे समजल्यावर महादेवाने व्यासांच्या घरी पुत्ररूपानं जन्म घ्यायचं ठरवलं आणि महादेव त्यांना तथास्तु म्हणाले. मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून शुकदेव आईच्या पोटातच 12 वर्ष राहिले. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, माझी माया तुला स्पर्श करणार नाही. तेव्हाच ते बाहेर आले. जन्मल्याबरोबर शुकमुनी धावत धावत वनात निघाले. हे वैष्णवजन हो, ही तर भागवताची केवळ पार्श्वभूमी झाली. हे ज्ञान, ही माहिती माझी नाही, हे मोठ्या संतांनी सांगितलेलं आहे. ते ऐकूनच मी तुमच्यापुढं मांडलेलं आहे. मी नेहमी कृष्णचंद्र शास्त्री ठाकूरजी, श्यामसुंदर पाराशरजी, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातून श्रवणाऱ्या भागवत कथामृताचं सेवन करतो आणि आज मी तुमच्यापुढं त्यांचेच विचार मांडत आहे. भागवत महात्म्यामधील पहिलं मंगलाचरण आपण बघूया. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. या श्लोकामध्ये वेदव्यासांनी भगवंतांचं स्वरूप कसं आहे, सामर्थ्य काय आहे आणि स्वभाव कसा आहे हे सांगितलेलं आहे. भगवंतांचं स्वरूप कसं आहे तर सच्चिदानंद रूपाय, सामर्थ्य काय आहे तर विश्वोत्पत्त्यादि हेतवे, आणि स्वभाव कसा आहे तापत्रय विनाशाय, हे सांगून त्यांना वंदन केलेलं आहे. स्वरूप कसं आहे सच्चिदानंद रूपाय म्हणजे सत चित आनंद आहे. सत काय आहे तर जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, ज्यामध्ये अभाव नाही ते सत्य आहे. हेच चैतन्य आहे, हेच जीवन आहे. सत्सह चित हवं, ज्ञान हवं, विचार हवेत, नाहीतर तो जड होईल. सच्चितसह आनंद तर हवाच, सर्वांचा समन्वय हवा, म्हणजेच भावना पाहिजेत. अशा सच्चित आनंद स्वरूप श्रीकृष्णांना मी वंदन करतो. सत म्हणजे काय कर्म, चित म्हणजे विचार आणि आनंद म्हणजे भावना आहेत. सत म्हणजे हात जोडून, विचार म्हणजे माथा झुकून, आनंद म्हणजे हृदयातील समर्पण भावनेनं मी भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. असे हे सच्चिदानंद रूप असलेल्या श्रीकृष्णांचं सामर्थ्य काय आहे हो? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवंत आपल्या सामर्थ्याने काय करतात तर विश्वाची उत्पत्ती करतात, विश्वाचं पालन करतात, तसंच विश्वाचा विनाशही करतात. पण विश्वाची उत्पत्ती आपण करतो म्हणून भगवंतांना त्याबद्दल कधीही मोह नाही. तसंच विश्वाचं पालन मी करतो म्हणून त्याबद्दल भगवंतांना कधीही अभिमानही नाही.
त्यानंतर विश्वाचा विनाश भगवंत करतात, पण त्याबद्दल त्यांना कसलाही शोकही नाही. आणि या तीनही कार्यासाठी भगवंतांनी 3 रूपं धारण केलेली आहेत. ब्रह्मा उत्पत्ती करतात, विष्णू पालन करतात आणि शिव विनाश करतात, प्रलय करतात. शिव जरी प्रलय करतात तरी ऋषी मुनी त्यांना काय म्हणतात? कर्पूर गौरम करुणावतारम. कारण महादेव प्रलय करतात तोही अत्यंत करुणेने करतात, म्हणजेच हा त्यांचा पुण्य प्रकोप आहे. म्हणून महादेवाने कामदेवाचं भस्म केलं आणि पुढील जन्मी कामदेव श्रीकृष्णांचा पुत्र होईल असं त्याला वरदानही दिलं. नागपत्नी श्रीकृष्णांची स्तुती करताना म्हणतात, हे प्रभू, आपला क्रोध हा अनुग्रहच आहे, म्हणूनच कालियाच्या मस्तकाला भगवंतांचा चरणस्पर्श झाला. भगवंतांचा चरणस्पर्श मिळणं हा मोठा अनुग्रह आहे. चरणस्पर्शाच्या लालसेनं लाखो वारकरी पंढरीला जातात, कारण सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी कमरेवर दोन्ही हात ठेवून पंढरीनाथ वाट बघत आहेत. सर्वांचा उद्धार करण्याचं त्यांनी व्रतच घेतलेलं आहे आणि केवळ पंढरीलाच भगवंतांचा चरणस्पर्श सहजपणे मिळू शकतो, इतर कुठंही नाही. कालियाच्या डोक्यावर भगवंतांचा चरणस्पर्श झाला हे कालियाचं मोठं महाभाग्यच आहे. तसंच बळीच्या डोक्यावर सुद्धा भगवंतांचा चरणस्पर्श झालं हे त्याच्या पूर्वसुकृताचंच फळ आहे. भगवंतांनी एकट्यानेच सृष्टी बनवली, कुणाचीही मदत न घेता बनवली. मग भगवंत दमले का नाही? भगवंत मुळीच दमलेले नाहीत. उलट भगवंतांच्या केवळ स्मरणानं सर्वांची थकावट दूर होते. हा त्यांच्या शक्तीचा स्रोत आहे. हेच भगवंतांचं सामर्थ्य आहे. भगवान श्रीकृष्णाने कोणतेही सामान न घेता केवळ संकल्पानंच ही सृष्टी बनवली आहे. भगवंताने वृक्ष, वल्ली, गायी, बछडे, गोपाळांची रूपं घेतली, ते केवळ संकल्पानेच. भगवंत केवळ भ्रुकुटीने विश्वाचा विनाश करतात, हे भगवंतांचं सामर्थ्य आहे. भगवंत जेव्हा डोळे मिटतात तेवढ्यात सृष्टीचा विनाश होतो, सृष्टी संपते. आणि भगवंत जेव्हा डोळे उघडतात तेवढ्यात सृष्टी बनते. एका निमिषात सृष्टी बनवतात, सृष्टी संपवतात. हेच भगवंतांचं सामर्थ्य आहे. भगवंतांचा स्वभाव कसा आहे हो? तापत्रय विनाशाय हा भगवंतांचा स्वभाव आहे. भावशून्य शब्दांच्या अपेक्षा शब्दशून्य भाव, शब्दशून्य प्रार्थना सुंदर असते. प्रभूंच्यापुढे नुसतं शांतपणे बसा, नम्रपणे हात जोडा, डोळे मिटा आणि बसून राहावा. काहीही त्यांना सांगण्याची गरज नाही, त्यांच्याकडे काही मागण्याची गरज नाही. आपले सर्व ताप आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक नष्ट होतील. आधिभौतिक ताप म्हणजे कोणते हो? पूर येतो, दुष्काळ पडतं, सुनामी होती, अतिवृष्टी होती, निसर्गाची जी अवकृपा आहे त्यामुळे जो त्रास होतो, ताप होतो, तो आधिभौतिक ताप. आधिदैविक ताप कोणता? पिशाच्य बाधा, पितृदोष, मानसिक पीडा यांना आधिदैविक ताप असं म्हणतात. आध्यात्मिक ताप कोणता? तर जन्म, मृत्यू, आजारपण आणि म्हातारपण यांना आध्यात्मिक ताप म्हणतात. भगवंत हे तीनही ताप नाश करतात. मग विनाशाय का म्हणलं आहे? कारण केवळ ताप नष्ट होतात असं नाही, तरी ज्यामुळं हे ताप होतात त्या तापांचा बाप सुद्धा नष्ट होतो. तापांचा बाप कोण आहे? तर पाप, ज्यामुळं हा ताप होतो तो. आपण कळत न कळत, समजून न उमजून जी पापे करतो त्यामुळेच आपल्याला ताप होत असतात, आपण दुःखी होत असतो. प्रभू ते पापच नष्ट करतात, त्यामुळं आपल्याला आनंद होतो. अशा दुःख नष्ट करणाऱ्या प्रभूंना आम्ही वंदन करतो. ज्यांच्या केवळ चरणांच्या आश्रयानं दुःख दूर होते, पाप ताप नष्ट होतात, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला मी वंदन करतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय.
उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.